कुरकुरीत झाली, मस्त अशी एकदम. मी तुम्हाला एक तोडून दाखवते बघा, मस्त अशी कुरकुरीत भेंडी. नमस्कार, सुनीता नन्नवरे या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत एकदम कुरकुरीत. तर एकदम कुरकुरीत आणि टेस्टी भेंडी बनवण्यासाठी ना इथं मी 1/2 किलो भेंडी घेतलेली आहेत. भेंडी स्वच्छ धुवून अशी आहे ना कपड्याने एखाद्या टॉवेलने पुसून घ्यायची. भेंडीवरती आहे ना पाणी राहिलं ना तर भेंडी चिकट होती, त्यासाठी अगोदरच धुवून स्वच्छ धुवून मी पुसून ठेवलेली आहे. आता आपण भेंडी कट करून घेऊया. भेंडीची भाजी बनवायची नाही आपल्याला, भेंडी एकदम कुरकुरीत मस्त टेस्टी भेंडी बनवायची आहे. तर भेंडी आपण चिरून घेऊ. भेंडी आहे ना आपण भाजीला चिरतो ना तशीच मी चिरून घेणार आहे. बघा साईडचं काढून टाकायचं. आपण भाजी कशी बनवतो ना तशीच ही भेंडी चिरून घ्यायची. हे साईडचं दोन्ही साईडचं हे काढून टाकलं बघा. अशी भेंडी चिरून घ्यायची. किडलेली वगैरे असते ना बघून चिरायची भेंडी. काही काही भेंडीमध्ये ना किडे पण असतात बघा. अशीच आपण भेंडी चिरून घेऊ सर्व. बघा चिरली तरी पण आहे ना हाताला असं चिकट लागत नाही, त्यासाठी भेंडी अगोदरच धुवून स्वच्छ ठेवायची पुसून. आपण भेंडी चिरून घेऊया. भेंडी आहे ना आपली चिरून झालेली आहे. आपण भाजीला जशी भेंडी चिरतो ना तशीच मी ही भेंडी चिरून घेतलेली आहे. सगळ्यात अगोदर टाकूया 2 चमचे बेसन. 2 चमचे बेसन टाकू. बेसनने ना मस्त त्याला वरून बघा भेंडीला आहे ना छान असं कोट होतं बेसनने. आणि टाकूया एक अर्धा चमचा जिरा पावडर. जिरा पावडर टाकली. आता टाकूया एकदम 1/2 चमचा लाल तिखट. हिंग टाकायचा एकदम 1 चिमूटभर हिंग टाकलेला आहे. आता टाकूया चवीपुरतं मीठ. पाव चमचा मीठ टाकला. आणि हे सर्व व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घेता येईल ना त्यासाठी आपल्याला टाकायचं आहे थोडासा लिंबू. आणि चटपटीत पण भेंडी होती बघा, त्यासाठी लिंबू टाकायचा थोडासा. त्यातले बिया काढून टाकलेले आहेत. आता हे सर्व आहे ना आपण मिक्स करून घेऊया. बेसन पीठ मसाले सर्व असे भेंडीला लागतील ना, तसे झाले पण लागत नाही. आणि एकदम कुरकुरीत टेस्टी चटपटीत भेंडी होणार आहे आपली. नुसतं मिक्स करून घेतलंय तर सुगंध किती छान सुटलाय बघा. छान असं मिक्स करून झालेलं आहे. आता आपण भेंडी फ्राय करून घेऊ. गरम करायला ठेवलं होतं, तेल एकदम व्यवस्थित तापवून घ्यायचं आणि थोडासा गॅस कमी करून आहे ना आपण भेंडी फ्राय करून घेऊया. भेंडी आपण फ्राय करून घेऊ. असं झाऱ्यानेच टाकायचं बघा, असं तेल तापलं पाहिजे. आणि नंतर थोडासा गॅस कमी करायचा, थोडा वेळ असंच ठेवायचं. 1 मिनिटभर झालेला आहे. आपण भेंडी तेलामध्ये टाकली होती. थोडासा गॅस मिडियम करून आहे ना भेंडी मस्त कुरकुरीत फ्राय करून घेऊ. जास्त वेळ पण लागत नाही, 1 मिनिटभरातच आहे ना भेंडी छान कुरकुरीत होती बघा. बघा मस्त अशी भेंडी कुरकुरीत झालेली आहे. आपण ही फ्राय झालेली भेंडी आपण ताटलीमध्ये काढून घेऊ. थोडंसं तेल निथळून भेंडी ताटलीमध्ये काढून घ्यायची.
त्याच्यामध्ये. तर थोडंसं तेल निथळायचं. सर्व भेंडी इथं आपली काढून झालेली आहे. तुला खाऊ करते. गॅस बंद करून टाकूया. छान अशी मस्त कुरकुरीत भेंडी फ्राय करून झालेली आहे आपली. गॅस बंद करून टाकू. तर मस्त आपली इथे ना भेंडी फ्राय झालेली आहे. किती कुरकुरीत झाली. मस्त अशी एकदम, मी तुम्हाला एक तोडून दाखवू बघा. मस्त अशी कुरकुरीत भेंडी आपली इथं झालेली आहे. आता आपण परत एका बाउलमध्ये टाकूया. आता आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचं आहे एकदम थोडंसं 2 चिमूट काश्मीरी लाल मिरची आणि पाव चमचा चाट मसाला. मस्त अजून चटपटीत लागतं बघा हे कुरकुरीत भेंडी. मिक्स करून घेऊ थोडंसं. इतकी चटपटीत ही भेंडी होती ना, तर 1-1 किलो 1-1 जण खातील एवढी मस्त चटपटीत भेंडी होती ही. तर हे कुरकुरीत भेंडी बनवलेली रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. आणि तुम्ही पण आहे ना मुलांना मस्त अशी हेल्दी कुरकुरीत भेंडी बनवून खायला द्या. तीच भाजी खाऊन मुलं पण कंटाळतात ना. ही भाजी तुम्ही टिफिनला दिली तरी मुलं खूप आवडीने खातील. तर ही कुरकुरीत भेंडी बनवलेली रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. भेटूयात पुढच्या रेसिपीला.